दसऱ्याच्या निमित्तानं पूर्वी राजे-राजवाडे दुसऱ्याच्या सीमेत जाऊन दुसरं राज्य पादाक्रांत करण्यासाठी जिंकण्यासाठीचे निघायचे आणि नवं काम सुरू करायचे, जिंकण्याचं, प्रगतीचं, समृद्धीचं। त्या निमित्तानं अशोकरावांनी ही परंपरा पाडली की सगळे घोरपडा देवीच्या चरणी सगळे दर्शनाला येतात। आज दसऱ्याच्या निमित्तानं त्या सगळ्या आदिवासी बांधवांना एकत्र बोलवायचं, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी काय विचार विनिमय करता येईल का या दिवशी, ही भूमिका घ्यायची आणि विचार मंथन करायचं। अशी भूमिका घेऊन हा दसरा मेळावा सुरू झाला। अनेक वक्ते बोलले, अनेकदा 4-6 वर्षापासून आपण येतो, मागच्या वर्षी मी आलो होतो। आजच्या या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं अमितजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इथं काही विषय ठेवलेत। हिरड्याला भाव, हमी भाव मिळाला पाहिजे, त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, 2 पैसे आमच्या आदिवासी बांधवांना जास्त मिळाले पाहिजे, पेसा कायदा केला आदिवासींच्या उन्नतीसाठी, पण त्याची अंमलबजावणी नीटपणानं होत नाही म्हणून त्याची भरती झाली पाहिजे आणि फसवणूक थांबली पाहिजे। तिसरा मुद्दा, धनगरांचा आरक्षण आदिवासी बांधवांमध्ये दिलं जातंय, राज्य सरकारवर त्याच्यावर पावलं उचलली जात आहेत आणि राज्यातला आदिवासी बांधव अस्थिर आहे। धनगर आणि आदिवासी बांधवांमध्ये भांडण चालू आहे। हाही विषय ऐरणीवर आहे आणि तो विषय चर्चेसाठी ठेवलाय। 9% बजेट शरद पवार साहेबांनी 25-30 वर्षापूर्वी आदिवासींसाठी दिलं होतं। आदिवासी मंत्र्याला दुसऱ्या मंत्र्याकडे जायची गरज ठेवली नव्हती। आदिवासी बांधवांसाठी योजना तयार करून त्याच्यावर राज्याचे पैसे खर्च करायला अधिकार दिला होता। त्या बजेटमधले पैसे अन्य ठिकाणी वापरले जातात, हाही विषय ठेवलाय। आमच्या आदिवासी बांधवांना इथं जमीन कमी आहे, वन उत्पन्नावर चरितार्थ चालवावा लागतो, पोट भरावा लागतं आणि म्हणून बदलत्या काळानुसार लोक जर पर्यटनासाठी येत असतील आणि पर्यटनाच्या माध्यमातून आमचे मुलाबाळांचे उद्योगधंदे फुलला राहतील तर हा पर्यटन तालुका झाला पाहिजे। अशा प्रकारचे विषय चर्चेला आजच्या या आदिवासी मेळाव्याच्या निमित्तानं आपणासमोर ठेवले। आपण बघतोय की एका बाजूने कोटीच्या कोटी उड्डाणं आपण तालुक्यामध्ये ऐकतोय, 9% बजेट आपल्याला दिलंय, परंतु त्या बजेटमधले पैसे बाजूला जात आहेत, त्याच्यावर कुठं विचार होत नाही। आता अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं, आमच्या एखाद्या आदिवासी भगिनीला साप चावला तर तिला जीव गमवावा लागतो किंवा भांडकुळींचं हॉस्पिटल अकोल्याला पाहावं लागतंय। म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं बोंबाबोंब, शिक्षणाच्या दृष्टीनं बोंबाबोंब। मध्ये मी पंढरदऱ्याच्या जलपूजनाला आलो होतो, आमच्या इदे महाराजांनी सांगितलं 7-8 गावं जे आजूबाजूचे त्यांना पिण्याचं पाणीच नाहीये। 1925 साली ब्रिटिशांनी धरण बांधलं, गेली 50-75 वर्ष आम्ही पाण्यासाठी पाणी पाहतोय आजूबाजूने, पावसाळ्यामध्ये सगळं पाणीच पाणी आमच्या घरादारांमध्ये, परंतु आता दिवाळीनंतर आम्हाला प्यायला पाणी नाही, अशा प्रकारची स्थिती। आणि मग हे सगळं आमच्या हिरड्याला भाव नाही, आमचं पैसे चाललेत आणि मग तुम्ही सांगताय आम्ही इतके कोटी रुपये आणले, तितकं आमकं केलं, आणि मग हे सगळे प्रश्न वीज शेजारी तयार होते आणि आम्हाला वीज नाही, हे आमच्या आदिवासी बांधवांचे प्रश्न जसेच्या तसे प्रलंबित आहेत आणि याच्यावर विचार विनिमय व्हावा म्हणून खरा तर हा आदिवासी मेळावा। मग हे सगळे कोटी रुपये आलेत, ते कशासाठी आलेत, कुठं खर्च होत आहेत, आपण सगळे बघतोय। जिथून जुने रस्त्यांवर कुठंतरी डांबर टाकायचं, कुठंतरी कॉन्क्रीट करायचं, एखादी इमारत बांधायची आणि त्याच्यामधून ते काम करणाऱ्यांना पैसे मिळतात, राज्यकर्त्यांना पैसे मिळतात, हे आपल्या सर्वांना माहिती आहे।
आणि मग हे पैसे मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणून खरे विकासाचे आदिवासी बांधवांचे किंवा बिगर आदिवासी बांधवांचे प्रश्न असतील हे सगळे बाजूला टाकून द्यायचे, फक्त एक कल्ली मार्ग धरायचा, अशा प्रकारचा खोटा विकास या तालुक्यामध्ये सध्या चालू दिसतोय. आपण सत्तेमध्ये आहात. मध्ये मध्ये मी ऐकत होतो अमितजी, तालिकेवर काही लोक सभागृह चालवण्यासाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष जर नसले तर तालिकेवर 8-10 लोकांचे नावं घेतले जातात. 5 वर्ष सभागृहात बदल्यावर आपल्या गडाला त्याला तालिकेवरचा माणूस म्हणतात का तालिका अध्यक्ष म्हणतात तेच कळालं नाही. हा गडी कधी सभागृहात बसतोय का नाही तेच मला काही कळत नाही. मग तुम्ही तालिकेवर होते, सगळीकडे होते, हे सगळं तुम्ही पाहिलंय. अरे तुम्हाला जर एवढा अधिकार तुम्ही म्हणता प्राप्त झाला होता आमच्या आदिवासी बांधवांना बनवता तुम्ही, कमी फार मोठ्या पदावर जाऊन बसलो, 1-2दा वर कुठं तरी बसले सभागृह चालवायला 5-10 मिनिटं. तुम्ही राघोजी भांगरेंचं राया ठाकूरचं नाव घेतल्याशिवाय तुमचं कोणतं भाषण होत नाही. राघोजी भांगरे ज्या देवगावामध्ये आला त्यांचा कार्यकाळ झाला, त्यांच्या कर्मभूमी जन्मभूमीमध्ये त्यांचं स्मारक सिन्नर तालुक्यामध्ये जातं. तिकडचा आमदार पाठपुरावा करतो, 100-150 कोटी रुपये तिकडे मिळत आहेत. तुम्हाला घोषणा सभागृहात झाली, अर्थमंत्र्यांनी बजेट वाचून दाखवलं तरी कळत नाही. एवढा अडाणीपणा तुमचा. राघोजी भांगरे कुठं, त्यांचं स्मारक कुठं होतंय? तुम्ही काय फक्त राघोजी भांगरे भाषणापुरतच ठेवले काय? आदिवासींचा विकास म्हणजे काय? मत मागण्याकरता राघोजी भांगरे आणि राया ठाकूर काय? त्यांच्या वारसांना ज्यांच्यासाठी त्यांनी लढाई केली ब्रिटिशांच्या विरुद्ध, कोणती तडजोड केली नाही. ब्रिटिशांनी आता कोणीतरी सांगितलं ब्रिटिशांबरोबर तडजोड करता आली असती, पण समाज बांधवांच्या हितासाठी देश स्वतंत्र झाला पाहिजे याच्यासाठी जे माणसं तुळशीपत्र आयुष्यावर ठेवून निघाले होते त्यांचं नाव घेता आणि विकासाच्या नावाखाली दररोज दिवसाड घर बदलता. हा राया ठाकूर आणि राघोजी भांगरेंच्या विचाराची आपली प्रतारणा आहे. हा राया ठाकूर आणि राघोजी भांगरेंचा विचार तुम्ही त्याला मुठमाती देऊन टाकली आणि आमच्या तालुक्याचा स्वाभिमान तुम्ही घालवला. बरं, स्वाभिमान घालवल्यावर आमचं काही भलं होतंय का? हा जर प्रश्न पाहिला तर हे सगळे प्रश्न, हिरड्याच्या प्रश्नावर तुम्ही काही बोलत नाही. एखादं भाषण करताना ती क्लिप व्हायरल करता, प्रश्न धसाच लागला का? आमच्या बांधवाच्या पदरात काहीतरी पडलंय का? हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये काही नाही, हिरड्यात काही नाही, आमचं बजेट बाजूला चाललंय, पेसा भरतीमध्ये काही नाही, धनगरांचं आरक्षण आमच्या आदिवासी बांधवांमध्ये चाललं आणि तुम्ही त्या जाळ्यांवर उड्या मारता. तुम्हाला माहिती आहे नाही मारल्या का? त्यांच्या सहकार्यांनी मारल्या. सगळ्यांनी मिळून नाटक केलं. ते आपण नाटक करतात ना आपले लोक एकत्र येऊन. आता त्या जाळ्या त्यांनी मांडलेल्या आहेत, लोकांनी आत्महत्या करू नये म्हणून बांधलेल्या. त्या जाळ्यांवर उड्या मारून आपली दिशाभूल करता येते. आणि तुम्ही काय 5 वर्ष झोपा काढीत होते का? आता शेवटला उड्या मारायला लागले. शेवटला आम्ही सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्याची भेट घ्यायला बसलेले. तुमच्या मतावर प्रतारणा करून, तुम्ही गद्दारी करून तुम्ही तो मुख्यमंत्री निवडलेला आहे. तोच तुम्हाला 4-4 तास भेटायला देत नाही, वेळ देत नाही आणि त्याचं पण भांडवल करून मत मागायला बघताय तुम्ही. अशा प्रकारची चुकीची गोष्ट आपल्या हातून घडली. मागच्या पाळीला अजित नवले साहेब इथं होते. मी त्यांना म्हटलं का तालुक्यातले जे जाणकार लोक असतात, ज्यांना थोडी समज असते, लोक हे ज्याच्या त्याच्या कामामध्ये प्रपंचामध्ये मग्न असतात. कोणी शेतीचं काम करतं, कोण ते माल जमा करतं, कोण काय करतं, कोण दुधाचा धंदा करतं. त्या सगळ्यांना राजकारण आणि नेतृत्व कोणी करावं हे सगळ्या गोष्टी लगेच समजत नसतात. परंतु तालुक्यातले जे वेगवेगळ्या पक्षांचं काम करणारे, सामाजिक काम करणारे जे विचारी लोक असतात, त्यांनी समाजापुढे एक चांगली गोष्ट द्यावा लागते की जेणेकरून आपल्या तालुक्याचा विकास, आपल्या मतदारसंघाचा विकास मुंबईला जाऊन कोणता माणूस करू शकेल. त्याच्याकडे ते ज्ञान आहे का? त्याच्याकडे ती जाणीव आहे का? त्याच्याकडे ती कुवत आहे का? हे सगळं पाहावं लागतं आणि ते द्यावं लागतं. आपल्याला मागच्या पाळीला राग आला होता पिचडांचा आणि त्या रागाच्या भरामध्ये आपण हे प्रॉडक्ट दिलं. मी मागे अजित नवलेंना म्हटलं का डॉक्टर, तुमच्यासारख्या जाणकार लोकांची ही जबाबदारी होती तेव्हा मी तालुक्यात नव्हतो, परंतु तुम्ही प्रॉडक्ट आपण चुकीचं लोकांच्या माथे मारलं आणि त्याचा परिणाम आता सगळा तालुका आणि मतदारसंघ भोगतोय असं आपल्याला सगळ्यांना दिसतंय. जो माणूस वर्गणी काढून लोकांच्या पंक्तीमध्ये जीवन दिवस काढीत होता तो आता
कोणत्या पद्धतीनं वागतोय तुम्ही बघा ना. रोज 200 गाड्या आणि काय, अरे आमच्या हिरड्याला भाव द्या. आमच्या भगिनीला तुमच्या गाडीची गरज नाही, आमच्या भाड्याच्या पैशाने तिला घाटन देवीला जाता यायला पाहिजे. आमच्या पैसा भरती करा, तिच्या पोराला नोकरी लागली म्हणजे तिच्या पैशाने तो घाटन देवीला जाईल. आमच्या आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावू नका म्हणजे त्यांचं शिक्षणामध्ये असेल नाही तर नोकरीमध्ये असेल ते काम होईल. म्हणजे तुमच्या पैशाचे त्याला घाटन देवीला जाण्यासाठी पैसे लागणार नाही. तुमच्याकडे काहीच पैसे नव्हते, तुम्ही राजा हरिश्चंद्राच्या नगरीतले सच्चा माणूस मागच्या पाळीला वर्गणी काढून हे करीत होता. त्याच्या अगोदर ते लांब ते मास्तर रिटायर्ड प्री मॅच्युअर रिटायरमेंट घेऊन आमच्या तिथं होते. त्यांची आर्थिक स्थिती काय होती माहीत आहे. पण रोज 200-300 गाड्या भरून द्यायला पैसे तुमच्याकडे मग आले कुठून? तुम्ही तर सगळं सच्चं काम केलंय, मग हे पैसे आले कुठून? याचा अर्थ आमच्या आदिवासींच्या पैशाच्या तिजोरीला हात घातला. आमच्या आदिवासींचा रस्ता नीट झाला नाही, आमच्या आदिवासी बांधवांचा इमारत नीट झाली नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरची सलगी करून तुमच्या हातात पैसे आलेत आणि त्या पैशाचा विनियोग तुम्ही आम्हाला लाचार बनवण्यासाठी करू नका. आमचा आदिवासी बांधव हा राघोजी ठाकरेंचा वंशज आहे, आमचा आदिवासी राघोजी भांगरेंचा वंशज आहे, राया ठाकूरांचा वंशज आहे. त्याला ही लाचारी त्यांनी ब्रिटिशांसमोर केली नाही. तुम्ही तर 5 वर्षासाठी निवडून दिलेल्या माणसासमोर तो निश्चितपणाने करणार नाही असं मला वाटतंय. आपल्याला काय, आपण इकडं आमचे सावंत साहेब कायम सांगतात ज्या वेळेला ब्रिटिशांच्या विरुद्ध जे स्वातंत्र्य सैनिक काम करीत होते आणि तिकडून ते पळून इकडे येत होते, आमच्या आदिवासी बांधव त्यांच्या चटणीतली चटणी, मिरचीतली मिरची आणि भाकरीतली भाकरीचा तुकडा काढून त्यांना वर्ष इथं पोहोचत होतं. त्यांच्या अंगा खांद्यावर हे सगळे स्वातंत्र्य सैनिक इथं पोहोचले. त्यांनी ते कुठं कोणाकडे ब्रिटिशांकडे मागायला गेले होते का? असा हा आमचा स्वाभिमानी माणूस. या स्वाभिमानी माणसाला तुम्ही लाचार. मागे एकदा आमच्या गावात सुरेबान वाढणे आले होते, भाजप पक्षाचे ते राज्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनी भाषणात असं सांगितलं की आमच्याकडं श्रीरामपूर कोपरगावला सुबत्ता फार आली पण आम्ही आमचे मेंदू गहाण टाकलेत. परंतु तुमच्या अकोला तालुक्यामध्ये सुबत्ता तुलनेने कमी असली तरी तुमचे मेंदू अजून शाबूत आहेत, तुमचा स्वाभिमान अजून शाबूत आहेत असं आमच्या कोथरूडमध्ये त्यांनी भाषण केलं होतं. मित्र, आपल्याला पुन्हा एकदा आता हे दाखवून द्यायची वेळ आली की आमच्याकडे सुबत्ता नसली, आमच्याकडे बाकीचे समृद्धी नसली तरी आमचा स्वाभिमान आणि आमचे मेंदू शाबूत आहेत. आमच्याच खाल्लेल्या पैशावर आम्हाला कोणी जर लाचार बनवत असेल तर आम्ही ते होणार नाही आणि आम्ही तुम्हाला तुमचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका आपल्याला पुढे घ्यावी लागेल. हे सगळे विषय घेऊन हे सगळे विषय सोडवण्याची कुवत असणारा माणूस पुढच्या दीड महिन्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या असेंब्ली विधान भवनामध्ये पाठवावं लागेल का ज्याला त्याचं प्रश्नांचं ज्ञान आहे, ते सोडवण्याची जाण आहे, ती कुवत आहे. तिथं मनगट धरून काम करण्याची नुसतं दावे आणि लग्न करणं हे आमदाराचं काम नाही मित्रांनो. तिथं सभागृहामध्ये बसून मंत्रालयात बसून प्रश्न धसास लावण्याचं काम आहे. हा माणूस दिवसभर सुद्धा तिथं थांबत नाही, रोज इकडे फिरतो. आपल्याला वाटतं आपल्या आमदार आपल्या लग्नात आहे ना आमदार आपल्या माहितीत आहे. हे काम आमदाराचं नाही, हे आपल्या भाऊबंधांचं आपल्या सोयऱ्याधाऱ्यांचं काम आहे. आमदाराचं काम आपले प्रश्न सोडवायचं काम आहे. नाही तर हे सगळे पैसे परत आपण मागे राहिलेलो लोक आहोत, डोंगराळ भागात आदिवासी भागात राहणारे आपण सगळे माणसं, हे खालचे लोक परत पुण्या मुंबईला बसून हे सगळा निधी घेऊन जातील. अडाणी माणसं तिथं राहिले तर आपल्याला लग्न आणि कार्यातच आपण खुश राहू आणि सगळी तिजोरी आपली तिकडे परत खाली जाईल. आपलं पाणी जसं खाली जातंय तसंच सगळं जाईल. हे सगळं होऊ नये, अनेक प्रश्नांवर बोलता येईल. म्हणून आपल्याला एखादा जाणकार माणूस ज्याला 5-25 वर्षाचं तालुक्याचं नियोजन करता येईल, प्रश्न समजून घेऊन पुढच्या 10-20 वर्षात ते कशा पद्धतीनं सोडवायचे ही भूमिका ज्या माणसाला घेता येईल असा माणूस आपल्याला या निमित्ताने पुढच्या दीड महिन्यामध्ये असेंब्लीमध्ये पाठवावं लागेल आणि ती भूमिका आपण सगळे बजवाल अशी अपेक्षा धरतो. शरद पवार साहेबांचं, महाविकास आघाडीचं, उद्धव ठाकरे साहेबांचं आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसचं सरकार येणार आहे. 180 पेक्षा जास्त जागा येणार आहेत. हे आपण सगळ्या चॅनलमधून ऐकताय, वाचताय पेपरमधून. आणि त्यांचा विचार घेऊन सुनीताताई भांगरेंनी आणि अमित भांगरेंनी गेले दीड वर्ष हा तालुका पिंजून काढला. आपण बघितलं अकोल्याला मोठी सभा झाली, त्याच्यानंतर आमच्या कोथरूडला त्याच्याही पेक्षा मोठी सभा नवले साहेब झाली अतिशय. आणि इथं कोणी भाड्याने आणलेले लोक नव्हते आमच्या कोथरूडच्या सभेमध्ये आणि अकोल्याच्या सभेमध्ये.
इकडं मी ऐकतोय आता का सकाळी अकोल्याला आल्यावर ते ठाणगाव पाडळीचे लोक येतात, तिकडून खालचे संगमनेरकडचे पण लोक येत आहेत. अरे हे आमचे नेमके पैसे गेलेत कुठं? आता हा विकास कोणाचा झालाय तेच कळना. भाड्याने आमच्याकडे काय माणसं कमी आहेत का? भाड्याने लोक आणायची आपल्याला सभेला पाळी आली. अजित दादा या तालुक्यात तुम्हाला किती किंमत होती, आता तुम्हाला तुमच्या सभेंना जर आम्हाला आता भाडोत्री गाड्या करून माणसं आणावं लागले तर आता आम्हाला मूळ माणसांना जागा होऊन आपल्याला पुढच्या महिन्यात 1.5 महिन्यामध्ये काम करावं लागेल. आणि म्हणून शरद पवार साहेब जो उमेदवार देतील, अमित बांगरेंसारखा तरुण माणूस आता इथं आपल्याकडं नेतृत्व करायला पुढं आलेला आहे. आपण सगळ्यांनी ही भूमिका बजवावी आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये आपण जे विकासाचे उलटे चक्र फिरलेत, चुकीच्या पद्धतीने विकास चाललाय, तो पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी, पुन्हा लाईनवर आणण्यासाठी कटिबद्ध व्हावं. बाकीच्या कोणत्याही आमिषाला आपण बळी पडू नये अशा प्रकारची विनंती करतो, आपण सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.